नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, आज आपण एक पफ स्लीव्स शिकणार आहोत। ही लॉंगमध्ये असणार आहे, लॉंग पफ स्लीव्स आपली असणार आहे। याच्यामध्ये आपण 4 मेजरमेंट आपल्याकडे असणं गरजेचं आहे जेव्हा आपल्याला लांब बाही काढायची असते तेव्हा। तर त्याच्यासाठी सर्वात अगोदर आपण मेजरमेंट घेणार आहोत उंची, त्यानंतर घेणार आहोत बायसेप्स, त्यानंतर दंडघेर आणि त्यानंतर आहे आपलं मोंढा। तर इथे बघा आपल्याला 4 मेजरमेंट 4 माप आपले असणं गरजेचं आहे। सगळ्यात अगोदर मी डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे, त्याची फोल्डिंगची जी बाजू आहे ती माझ्याकडे ठेवलेली आहे, ओपन बाजू समोर ठेवलेली आहे। आणि अगोदर मी खाली एक स्ट्रेट लाईन आखून घेतली आहे आणि जिथे स्ट्रेट लाईन आखून घेतली तिथून वरती मी उंची घेतलेली आहे। उंची येथे मी टाकली आहे 9.5 इंच, कारण माझी जी बाहीची उंची आहे ती आहे 9.5 इंच। जिथे उंची आलेली आहे तिथे पण एक स्ट्रेट लाईन घेऊयात आपण। इथे स्ट्रेट लाईन घेतल्यानंतर आता आपल्याला ह्या रेषेवरती टाकायचं आहे बायसेप्सचं माप। तर जे काही आपलं बायसेप्स आलेलं असेल, बायसेप्स काय आहे ते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल। तर सगळ्यात अगोदर खाली घेऊयात दंडघेर। जो काही माझा दंडघेर आहे त्याचे हाफ करून मी इथे घेतलेले आहे, हाफ करून घेतलेले आहे। तिथे मी मार्जिन टाकलेलं नाही आहे, मार्जिन आपण नंतर घेणार आहोत। तर बघा, त्यानंतर वरची जी लाईन आपण आखून घेतली आहे तिथे आपल्याला टाकायचं आहे बायसेप्सचं माप। बायसेप्सचे आपल्याला हाफ करायचे आहे, कारण की हा जो आहे आपला हा डबल फोल्ड पेपर असल्यामुळे आपण इथे बायसेप्सचं हाफ माप घेणार आहोत। इथे मी टाकलं आहे आता बायसेप्सचं हाफ माप। माझं जे बायसेप्स आलेलं होतं ते होतं 13 इंच। 13चे मी हाफ घेतले आहे आणि तिथे मी एक स्ट्रेट लाईन आखून घेतलेली आहे। आता इथे स्ट्रेट लाईन आखून झाल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे मोंढ्याचं माप। तर मोंढा जो आहे तो माझा आहे 16 इंच। सर्व मापं कशी घ्यायची याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही तेथे जाऊन चेक करू शकताय। आता बघा मोंढ्याचं माप कसं घेतलेलं आहे मी। 16 इंचाचा माझा मोंढा आहे, त्याचे मी हाफ घेतलेले आहे 8 इंच। जिथे आपलं माप येणार आहे 8 किंवा जिथे तुमचं मोंढ्याचं माप येणार आहे तिथे तुम्हाला मार्किंग करायची आहे। मग ते असं नाही घ्यायचे, बघा हे असं नाही घ्यायचे। जी रेषा आहे आपली त्या रेषेवरच आपल्याला घ्यायचं आहे, रेषेच्या बाहेर आपलं माप जाता कामा नये। आता हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, हे किती इंच माप आलेलं आहे आपलं, 4.5 इंच आपलं हे माप आलेलं आहे। जिथे आलेले आहे ते माप तिथून आपल्याला एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे। स्ट्रेट लाईन आपली सरळ असली पाहिजे याची पण काळजी घ्यायची। माझी थोडी तिरकी झाली होती, मग मी ती पुन्हा सरळ करून घेतली। आता आपल्याला याचे हाफ घ्यायचे आहे। ही जी स्ट्रेट लाईन आहे याचे हाफ घ्यायचे, तिथं मार्किंग करून घ्यायची आहे। त्यानंतर उभा जिथे लाईन आहे रेषा तिथे पण आपल्याला हाफ घ्यायचे आहे आणि तिथे पण आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। आता ह्या मार्किंग करून घेतल्यानंतर इथे आपल्याला घ्यायचे आहे स्ट्रेट लाईन आखून। दोन्ही बाजूला स्ट्रेट लाईन आखून झाल्यानंतर बघा इथे आपले 4 चौकोन तयार होत आहेत, बरोबर। तर हे 4 चौकोनाच्या जागेवरती आपल्याला आकार द्यायचा आहे आपल्या स्लीव्ससाठी। आता स्लीव्ससाठी आकार देताना आपल्याला ही जी स्केल आहे ही यूज करायची आहे। इथून बघा स्ट्रेट जो शेप आहे आपलं जे शेपर आहे ते असं ठेवायचं आहे। अशा पद्धतीने आपण शेपर ठेवून मग इथून आपल्याला आकार द्यायचा आहे पहिला हाफ। त्यानंतर शेपरची डायरेक्शन चेंज करायची आणि मग दुसरा आपण आकार अशा पद्धतीने देणार आहोत। हे दोन आकार झाल्यानंतर बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट हे दोन्ही पॉईंट आपल्याला तिरकट जॉईंट करून घ्यायचे। दोन्ही पॉईंट आपण तिरकट जॉईंट करून घेतलेत। त्यानंतर जो आकार आपण दिलेला आहे तिथून वरचा जो भाग आहे तिथे आपण मोजणार आहोत पाऊण इंच। पाऊण इंच मोजून झाल्यानंतर आता आपल्याला दुसरा आकार द्यायचा आहे बाहीला। बाहीला आपले 2 आकार असतात,
तर ते बघा शेपर आपल्याला कसं ठेवायचं आहे. अगोदरचं शेपर आपण बघायचं आहे, त्या डायरेक्शननुसार आपल्याला दुसरं शेपर ठेवायचं आहे. दुसरा आकार देण्यासाठी बघा मी शेपर हे अशा पद्धतीने ठेवलेलं आहे इथून, आणि नंतर वरून मी अशा पद्धतीने ठेवलेला आहे. आकार जॉईन करून घ्यायचा आहे. इथे आपली स्लीवची जी मार्किंग आहे ती पूर्णपणे झालेली आहे. जो पॉईंट आहे तो आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे. आता हे जॉईंट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुढे घ्यायचं आहे 2 इंचाचं मार्जिन. तर 2 इंचाचं मी इथे मार्जिन घेते. 1.5 इंच पण तुम्ही घेऊ शकताय, 1.5 किंवा 2 इंचाचं मार्जिन तुम्ही घेऊ शकताय. नवीन असाल तर 2 इंच घ्यायचे. मी इथे 2 इंचाचं मार्जिन घेतलं आहे आणि मार्जिनला मी इथे पॉईंट 2 ठिकाणी पॉईंट घेऊन जॉईंट करून घेतले. ही आपली झाली आहे बाहीची ड्राफ्टिंग, म्हणजे बाहीचा आपण येथे पॅटर्न काढलेला आहे. आता हे आपण असंच्या असं कटिंग करून घ्यायचं आहे आणि हे कटिंग करून झाल्यानंतर हे आपल्याला ठेवायचं आहे कपड्यावरती. तर हे मी अगोदर कटिंग करून घेते, मग त्यानंतर हे मला कपड्यावरती ठेवून त्याच्यावरती कटिंग करायचं आहे. जेव्हा आपण पफ स्लीव्ज घेतो, आता इथे मी घेणार आहे डबल फोल्ड कपडा आणि मग त्याच्यावरती मी इथे कटिंग करून घेणार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर अजून याच्यापेक्षा डीप नॉलेजमध्ये काही गोष्टी शिकायच्या असतील तर आमचं जे आहे दीप्स कोचिंग नावाचं ॲप आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकताय. प्ले स्टोअरवरती जाऊन तुम्ही डाउनलोड करायचं आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देऊन देणार आहे. तिथे जाऊन तुम्हाला लिंकवरती क्लिक करून दीप्स कोचिंग नावाचं ॲप जे आहे ते तुम्ही डाउनलोड करून अजून नवनवीन क्लासेस तुम्ही जॉईन करू शकताय. कारण की काय होतं, यूट्यूबवरती आपण एवढ्या सगळ्या गोष्टी शिकू नाही शकत फक्त 5 ते 10 मिनटामध्ये. तर तिथे तुम्हाला डीपली नॉलेज शिकता येणार आहे. आता बघा कटिंग करून झालेलं आहे माझं, आणि दुसरा जो भाग आहे बाहीचा तो मी इथे कटिंग नाही करणार आहे, कारण आपल्याला इथे पफ स्लीव्ज घ्यायचे. जेव्हा पफ स्लीव्ज घेतो तेव्हा ते भाग कटिंग करत नाही. आता मी इथे कपड्यावरती ठेवणार आहे. कपडा जो आहे तो मी 4 फोल्ड घेतलेला आहे, कारण की मला 2 स्लीव्ज इथे कटिंग करायचे आहेत. ठीक आहे. तर ज्या भागाकडनं आपलं बसणार आहे स्लीव्ज व्यवस्थित, तो भाग आपण इथे ठेवून घेणार आहोत. फोल्डिंगची बाजू माझ्याकडे ठेवलेली आहे आणि स्लीव्ज बघा आपल्याला अशा पद्धतीने तिरकस ठेवायची आहे. तुम्हाला जर का कमी पफ हवा असेल तर तुम्ही अजून थोडंसं जवळ घेऊ शकताय, जास्त पफ हवा असेल तर अजून थोडंसं लांब घेऊ शकताय. मी इथे ठेवणार आहे फक्त 3.5 इंचावरती पफ. तर बघा 3.5 इंच मी सोडून दिले आहेत इथे असे, आणि मग इथे स्लीव्ज मी अशी ठेवलेली आहे. 3.5 इंच सोडून स्लीव्ज मी अशा पद्धतीने ठेवून आता मी इथे मार्किंग करून स्लीव्ज जी आहे आपली ती कटिंग करून घेणार आहे. अगोदर एक मार्किंग मी करून घेतलेली आहे. त्यानंतर वरती आपल्याला घ्यायचं आहे साधारण 1.5 ते 1.25 इंच वरती मी घेतलेलं आहे, कारण की आपल्याला पफ करायचा आहे. आणि पफ जेव्हा आपण घेत असतो बाहीला, तर त्यावेळेस काय होतं ना, स्लीव जी आपली लेंथ आहे म्हणजे उंची जी आहे ती आपली कमी होऊन जाते. त्यासाठी वरती आपल्याला साधारण 1.5 ते 1.25 इंच अंतर जास्ती घ्यायचं आहे आणि खालचं जे अंतर आहे ते आपल्याला 3.5 इंच ठेवायचं आहे. आता त्याच मार्किंगला मी मॅच करत इथे कटिंग करून घेणार आहे. बघा त्याच मार्किंगला मी मॅच करून घेतला आहे, पहिल्या मार्किंगला जो एक्स्ट्रा भाग आपण घेतलेला होता तो. त्यानंतर आता बघा इथे खालची जी साईड आहे ती माझी तिरकस झाली आहे. तिरकसमध्ये मी कटिंग केलेली आहे आणि साईडला बघा इथे मला जॉईंट द्यावा लागणार आहे. तुम्ही तिथे जॉईंट देऊन घेणार आहे. जसं आपण मार्किंग केली आहे तशा पद्धतीने अगोदर कटिंग करून घेऊयात. हे मी अस्तर कट केलेलं आहे. अस्तर कट झाल्यानंतर हे मला मेन फॅब्रिकवरती ठेवून पण कटिंग करायचं आहे. इथे मी कटिंग करून घेतलेला आहे. आता बघा हा जो कपडा आहे हा मी जसाच्या तसा ठेवून मी दुसऱ्या फॅब्रिकवरती कटिंग करून घेणार आहे. आता इथे मला जॉईंट पण द्यायचे आहे, तर जॉईंटसाठी मी इथे लगेचच अस्तरचा जो पार्ट होता माझा थोडासा तुकडा उरलेला तो मी इथे ठेवून घेणार आहे. आणि बघा बाहीला मॅच करून इथे मी हा जो जॉईंट आहे तो कट करून घेणार आहे.
हे बघा, आता मी इथे याला कट करून घेते. हा कट झाल्यानंतर आता बघा लगेच आपल्याला जॉईंट पण करून घ्यायचं आहे. अस्तरवरती मी जॉईंट करून घेते अगोदर. जॉईंट करत असताना आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित मार्किंग जेवढी आपल्याला गरज आहे तेवढंच आपल्याला घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप यूजफुल आहे तुमच्यासाठी, कारण की पफ स्लीव्ज सध्या फार ट्रेंडमध्ये आहे आणि खूप लेडीज पसंत करत आहेत ती पफ स्लीव्ज शिवण्यासाठी. त्यामुळे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला पण विसरू नका. आणि अजून एक मैत्रिणींनो, जर नवीन काही गोष्टी तुम्हाला शिकायची असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आम्ही त्या गोष्टी सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत. आता जॉईंट इथे माझा देऊन झालेला आहे आणि तो जॉईंट ठेवून मी कपडा पण कटिंग करून घेतलेला आहे आणि आता इथे खालच्या साईडने मी जॉईंट करणार आहे. बघा, अस्तर जे आहे, अस्तरला मी इथे कपडा जो आहे तो जॉईंट करून घेते आहे. शिलाई आपल्याला अशी व्यवस्थित मारून घ्यायची आहे. अस्तरला मी इथे जॉईंट करून घेणार आहे आपलं मेन फॅब्रिक. आणि यानंतर आपण इथे घेणार आहोत दाबटीप देऊन, दाबटीप द्यायची आहे. त्यानंतर कपड्याला प्रेस करून घ्यायची आहे व्यवस्थित. हे बघा, आता इथे तिरकस भाग झालेला आहे खालचा, तो का झालेला आहे ते पण आपण पुढे बघणार आहोत. बघा, आता हे आपलं झालं आहे. ओपन करून घेतलं मी आणि मी इथे आता वरून एक टिप मारून घेणार आहे आणि याला प्रेस पण करून घेणार आहे. असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि मग वरून टिप मारून प्रेस करून घ्यायचं आहे. प्रेस करून झालेली आहे माझी बाही. आता मला काय करायचं आहे, इथे मी पुन्हा एकदा घेणार आहे. जी कपड्याची जी बाही आहे आपली ती जॉईंट झालेली आहे, त्याच्यावरती मी जे आपण ड्राफ्टिंग केलेला पेपर होता तो ठेवून पुन्हा एकदा मार्किंग करून घेणार आहोत. कारण की काय होतं, कधी कधी कटिंग करताना आपलं थोडंसं एक्स्ट्रा होऊन जातं, जॉईंट करताना आपलं ते कमी होऊन जातं. तर ते परफेक्ट आहे की नाही हे बघणं पण आपल्याला गरजेचं आहे की नाही. त्यासाठी आपल्याला इथे अशा पद्धतीने पुन्हा आपली स्लीव्ज ठेवायची आहे आणि पुन्हा मार्किंग करून एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो कट करून टाकायचा आहे, जेणेकरून आपली मार्किंग जी आहे ती परफेक्ट होणार आहे. तर इथे मी कटिंग करून घेतलं हे पण पार्ट. बघा, आता एक्स्ट्रा पार्ट मी कट केलेला आहे. आता जसं मी इथे ठेवलेली आहे स्लीव्ज तशीच आपल्याला इथे पफ पण क्रिएट करायचं आहे. त्यासाठी आपण चुन्या घेणार आहोत. तर बघा, मार्किंग जी आहे ही पद्धतशीरपणे करून घेतलेली आहे आणि जी 3.5 इंचाची मार्किंग आहे ती पण आपल्याला दोन्ही बाजूला करून घ्यायची आहे. बघा, मागे पण आणि पुढे पण दोन्ही बाजूला मी इथे मार्किंग करून घेतली आहे. कारण आपण जो पफ घेणार आहोत, ज्या चुन्या घेणार आहोत त्या आपण मेन कपड्यावरतीच घेणार आहोत, अस्तरवरती नाही घेणार आहेत. उलट बाजूने सुलट बाजूने आपल्याला चुन्या घ्यायच्या आहे. बघा, आता इथे मार्किंग झाली आपली. आता काय करायचं आहे, चुन्या करायच्या आहेत आपल्याला 3.5 आणि 3.5 म्हणजे 7 इंचावरती आपण या चुन्या घेणार आहोत. आणि जसं आपण वरती चुन्या घेणार तसा आपला खालचा जो पार्ट आहे बघा, खाली आपला तिरकस पार्ट होऊन जातो ना, तर तो आपला जसा आपण वरती चुन्या घेणार तसा तो पार्ट जो आहे तो आपला सरळ दिसायला लागणार आहे. तर मैत्रिणींनो, चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायचं आहे. या चॅनलवरती तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळणार आहेत. टेलरिंगविषयी ज्यांना बेसिक शिकायचं असेल त्यांनी किंवा ज्यांना ॲडव्हान्स शिकायचं असेल, अजून डीप नॉलेज घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आपलं दीप्स कोचिंग नावाचं जे ॲप आहे ते डाउनलोड करायचं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार आहे आणि ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे. तिथे आपले अगदी कमी बजेटमध्ये, तुमच्या साडीच्या किमतीपेक्षा पण कमी बजेटमध्ये तुम्हाला कोर्सेस उपलब्ध आहेत. तर तुम्ही ते करू शकतायत आणि डीपमध्ये नॉलेज पण घेऊ शकतायत. पूर्ण डिटेल्ससाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स जे आहे ते चेक करायचं आहे. आता इथे बघा, छोट्या छोट्या मी चुनट घेते, अगदी बारीक बारीक चुन्या घेत आहे. एकाच डायरेक्शनला मी घेतले आहेत त्या सर्व चुन्या. एकाच डायरेक्शनला घेऊन बघा, आता
चुन्या माझ्या झाल्या आहेत जिथपर्यंत आपल्याला घ्यायच्या होत्या. बघा आता खालची जी लाईन आहे ती स्ट्रेट झाली ना आपली, कारण की वरती आपला पफ येणार होता. त्यासाठी आपली खालची लाईन जी आहे ती जशी होती तशीच आपल्याला जॉईन करायची आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण इथे शिकलो आहोत पफ स्लीव्ज. असा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी गोष्ट शिकण्यासाठी. तोपर्यंत बाय बाय.